मंडळी, आपण आता हे जे काही मी 4-5 व्हिडिओ बनवलेत, हे काही कोणाची आपण कहाणी बनवून सांगत नाही किंवा तयार करून सांगत नाही. लक्षात राहू द्या. काय होतंय, लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत, की तू काहीतरी फालतू बनवतोय, फुकट बनवतोय, कोणाच तरी काहीतरी सांगतोय किंवा तुला काही काम नाही किंवा तुला काही समजत नाही, तू बावळटस किंवा असं काही बोलतायत. असो. पण हे माझा बनवण्याचा उद्देश काय आहे याच्यामध्ये, की आम्ही आता ही जी काही तरुण पिढी आता सध्या वयाला चालली, ह्या तरुण पिढीला जेणेकरून हा व्हिडिओ बघून किंवा हे जे माझे जे ही जी मी कहाणी सांगतोय, हे जे काही माझ्यासोबत घडलंय, हे सांगितल्यानंतर समजा कोणी पाहिला, जर त्याच्यामध्ये मी म्हणतो एक 500 लोकांनी बघू द्या, मी म्हणतो 1000 लोकांनी पाहू द्या. 1000 लोकांपैकी एका तरी माणसाच्या डोक्यावरती परिणाम होईल ना, बाबा एक तरी माणूस चांगला बोध घेईल. हे मला गॅरंटेड आहे. गॅरंटी आहे मला, की मी म्हणतो 500तला एक तरी एक तरी माणूस त्याचा चांगला बोध घेईल. ही माझी खात्री आहे. 100% खात्री आहे. छत्रपती शिवरायांची शपथ. पण तुम्ही वाईट्स कमेंट करताना जरा विचार करा. बरं का, बऱ्याच लोक म्हणतात तुला काही हे नाही, तुला काही समजत नाही. काही लोक म्हणतात तुझ्यावरती कसली कारवाई झाली. आता मी मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितले, कालच्या ब्लॉगमध्ये सांगतोय मी, की मनी लॉन्ड्रिंग, फ्रॉड म्हणजे ते सावकारकी गुन्हा दाखल झाला होता. ते कलम आहेत, त्यामध्ये 2-3 कलम आहेत. तर ते कलमच्या अंतर्गत आपल्यावर गुन्हा दाखल झाला होता. काय मग आता राहिला विषय, मी जे कालच्या परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, की येरवडा जेलमध्ये असताना कारागृहामध्ये मी काही लय दिवस नव्हतो, 15 दिवस होतो. 15 दिवसामध्ये 15 वर्षासारखे अनुभव आले. काय म्हणजे जवळपास 15 महिन्यासारखे अनुभव आले असं म्हणायला काही हरकत नाही. त्या 15 दिवसामध्ये जे काही आपण अनुभवलंय, गजाआडच्या दुनियेत काय करायचं, गजाआड. बघा बरं का, जे आपण ह्या 15 दिवसामध्ये जे अनुभवलंय ते अनपेक्षित गोष्टी आहेत त्या सगळ्या. ते तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. तरुण पिढीसाठी नवीन तर आपण बघतो आजकालचे तरुण पिढी 17-18 वर्षाचे, 20 वर्षाचे पोरं आमचे होते माझ्याबरोबर. त्यांना अजून होटावर मिसरूड सुद्धा नाही, मिशा सुद्धा नाहीत. ते लोक मर्डरची केस, बिर्डर करतायत, कुठं चोऱ्या माऱ्या करतायत, फ्रॉड, कुठं तोडफोड, घरफोडी, दुकानफोडी, घराची कुलपं तोडायची, चोऱ्या माऱ्या करायच्या. चांगली पोरं अगदी. करवीनगरचे कार्यकर्ता होता पुण्यातला, तर त्याच्यावर 17-18 केसेस आहेत घरफोडीच्या. कष्ट करा की, तुम्हाला कष्ट करायला दिले ना, हातपाय दिलेत की देवाने. तर ही तरुण पिढी जेणेकरून हो, मला काय म्हणणं नाही, मी म्हणतो 1000 लोकांपैकी एकाची तरी डोक्यावर परिणाम होईल की, एक जरी बस झाला, तेवढं आपण मन जिंकलो. आपल्याला जो त्रास झालाय हा दुसऱ्याला होऊ नये किंवा त्याने एक चांगला त्यातून बोध घ्यावा, ही अपेक्षा आहे आपली याच्यातून. आणि हे जे माझ्यासोबत घडले ते इतर कोणासोबत पण नाही घडावं बाबा त्यांनी, किंवा एखादं वाईट कृत्य करायला चाललाय तो आणि तिथं त्याच्या डोक्यात काहीतरी बाबा टूप पेटेल की बाबा नको, आपल्याला जायचं नाही, पुढे वाईट परिणाम होतील. तर ते वाईट परिणाम टाळावेत याच्यासाठी मी एक जनजागृती म्हणतो ना आपण, या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करायचा आपण उद्देश आहे आपला हा. याच्यामध्ये दुसरं काय, आपल्याला काय कोणाचे काय व्हिडिओ बनवून काय आपल्याला कोणाच्या मनाच्या भावना दुखवायच्या नाहीत, किंवा कोणी काय आपल्याला आणून देणार नाही, किंवा आपण कोणाला हे करणार नाही ना, आपण कोणाच्या आद्यात मध्यात नाहीये. हे जे माझ्यासोबत वैयक्तिक जे घडतंय ते घडलेलं आहे. इथून पुढे सोबत कोणाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दुसऱ्या कोणावरही अशी वेळ येऊ नये. तर हा ब्लॉग त्यांनी नक्कीच पाहावा आणि नंतर तुम्ही ते हे करावं. मागचे ब्लॉग बघा, मी बरेच माझ्या कारागृहातले ब्लॉग बनवले. 15 दिवस होतं, लय नाही. बरेच लोक म्हणतात कशामुळे गेला, काय झालं, सावकारकीच्या केसेसमुळे गेलो होतो. प्रश्न असा आहे की निग्रो, आता तिथे अंमली पदार्थ तस्करी जे निग्रोचे लोक होते, म्हणजे बाहेरचे, साऊथ आफ्रिका, सौदी अरेबियाचे तिकडचे, तर ते लोक इंग्लिशमध्ये, त्यांना इंग्रजीच काय, त्यांना काय मराठी बिराठी हिंदी बिंदी काय कळत नव्हतं, काय नव्हतं काय. ते लोक तिथं होते. जवळपास त्यांची मला वाटतं 100 लोक असतील त्या कारागृहामध्ये. तर त्या लोकांना जेवण, ते आपल्यासारखं जेवण नव्हतं, त्यांना जेवण सेपरेट होतं. म्हणजे आपल्याला
म्हणजे कैद्यांना जे रेग्युलर आरोपी आपल्यासारखी म्हणजे आरोपी सारखं जे कैद्यांसारखं जे इतर कैद्यांसारखं जे जेवण त्या कैद्यांसारखं जेवण त्यांना नव्हतं. ते जेवण त्यांचं चांगलं जेवण होतं, भारीतलं. त्यांना सगळं असायचं. त्यांना हिंग वगैरे भाजीत वापरत नव्हते किंवा त्यांना मीठ, मिर्च, मसाला असलं एकदम परफेक्ट सगळं चांगल्या भाज्या होत्या. सगळ्या भारी भारी भाज्या आणि त्यांचीच लोक त्यांचं सेपरेट किचन होतं. त्या किचनमध्ये त्यांची लोक बनवून ते भाज्या आणून द्यायचे. ते त्यांची त्यांना. बघा बरं का ते निगरू लोकांना. कारण त्यांना ते खर्च त्याचा सगळा ते सरकार देते. त्यांचं तिकडचं सरकार देत होतं. म्हणजे विचार करा म्हणजे त्या तिकडच्या सरकारने इथल्या लोकांची त्यांचे त्यांचे लोक आहेत तिथं त्याची काळजी घेतली. म्हणजे हा विषय निग्रो लोकांचा. तर त्यांना काही मराठी समजत नव्हतं, हिंदी नाही. हा ते बिड्या बिड्या ओढायचे तिथं. कॅन्टीनमध्ये मिळतात, बिड्या मिळते, सिगरेट मिळते, गायछा मिळते, बरंच मिळतं तिथं काय काय कॅन्टीनमध्ये. तुम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला तिथं इथून फक्त घरचा माणूस एखादा स्ट्रॉंग पाहिजे, पैसे पाठवणारा, मनी ऑर्डर करणारा, तर तुम्हाला तिथं पैसे मिळून जातील. मनी ऑर्डर केले 1000 रुपये मिळाले तर 1000 रुपये मिळतात. काही 100-200 रुपये कट होतात मला वाटतं, नाही ते मिळतात पैसे. म्हणजे हे मी माझं सांगण्याचा उद्देश आहे. आता हे कसं माझ्या हे युट्यूब चॅनलवरती सगळे चांगले लोक आहेत का आमच्या आमच्या भागातले चांगले चांगले प्रतिष्ठित लोकांनी सबस्क्राईब केलेले. ते बरेच म्हणतात की कशाला सांगत असतो, काय करत असतो, काय नाही. बघा मी माझ्या काही व्ह्यूज साठी काय करत नाही किंवा काय नाही. माझ्यासोबत आमच्या ह्या भागात म्हणजे यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बरेच क्रिमिनल गुन्हे घडलेत आता ह्या 6 महिन्यामध्ये. बरेचसे अगदी बरेच गुन्हे घडलेत. काय तर एक गावाचं नाव आमच्या थोडंसं वेगळं झालंय पडलंय. त्यामुळं मग जरा थोडंसं की अजून काहीतरी कोणी वाईट कृत्य करू नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं असतं की हाल बेकार आहेत. माणसानी ते वाईट कृत्याच्या भानगडीत पडू नये, वाईट घाण काम करू नये, वाईट कर्म पण करू नये आणि तिथपर्यंत एवढा कारागृहाच्या जायची वेळ यावी पण नाही कोणावरती. एखाद्या आपल्या दुश्मनावर बी नाही यावी, शत्रूवर पण नाही यावं आपली अशी वेळ. असे ते दिवस तिथं आले नाही पाहिजे ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अगदी छत्रपती शिवरायांची शपथ. तर त्यामुळं तुम्ही सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तुम्हाला काही हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही चुकीचं काम करायचं नाही. निग्रो लोकांना तिथे बिडी वगैरे वाढायचे, त्यांना ते जे काही लिहायचंय वगैरे. तर आम्ही जोपर्यंत तिथं होतो 15 दिवस त्यावेळेला एका निग्रोची तिथं मिसेस त्याची इथं आली होती पुण्यामध्ये त्याला भेटण्यासाठी. तर ती इथेच म्हणजे काही दिवस तिथंच होती ती त्याची बायको. ती भेटायला आल्यानंतर ते आतमधून एक हे असतं कॅन्टीनच्या द्वारे तिथं फोन नंबर्स असतात कारागृहामध्ये. फोन नंबर आपले व्हेरीफाय नंबर केलेले असतात. व्हेरीफाय नंबर करावे लागतात. ते नंबर व्हेरीफाय करून मग आपण इकडून आपल्या व्यक्तीला जवळच्या व्यक्तीला कॉल करू शकतो. तर त्यांच्या ते चिठ्ठीवरती त्याचे नंबर वगैरे असायचे, ते नाव बिव ते सगळं इंग्लिशमध्ये असायचं. काय की त्यांना काहीच कळत नव्हतं आपलं. ते हे आपण नुसतं हसलं की मग ते बी नुसते हसायचे. हिंदी मराठी काय नो, इंग्लिश तर कोण बोलणार तिथं नाही. पण एवढं मात्र खरे मंडळी, कारागृहामध्ये सर्वजण आहेत. सर्वजण वकील क्षेत्रातली बी आहेत, डॉक्टर क्षेत्रातली बी आहेत, पोलीस क्षेत्रामधले पण आरोपी आहेत तिथं, डिपार्टमेंट मधले पण आरोपी आहेत. सगळेच आहेत तिथं. म्हणजे काय नाही की असं नाही की बाबा आपल्यासारखेच म्हणजे एकदम सर्वसामान्य किंवा तरुण पिढीचे सगळे गुन्हेगार आहेत. सगळे सगळे एका माळाची मणी आहेत. चांगले चांगले मंत्री संत्री येऊन गेले, मंत्री संत्री खासदार सगळे शिक्षा भोगून गेले. आपलं तर काय किरकोळ आहे आपण त्यांच्यासमोर, आहे का नाही. बोलण्याचा उद्देश हाच आहे की जी तरुण पिढी आहे आत्ताची चालू, जे काय 18 ते 22चा जो काय आहे पट्टा किंवा अल्पवयीन मुलं आहेत, जे 10वी 11वी 12वीला जी मुलं येतात, त्या मुलांना सध्या वाईट कृत्य ही सोशल मीडियामुळे ना लय विचित्र काम झालेलं आहे. हा सोशल मीडिया ही लय म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतकं बेकार काम झालंय या सोशल मीडियाचं. असो, फक्त निग्रो लोकांना तिथं अंमली पदार्थ तस्करीमध्ये ते सापडलेले आहेत. म्हणजे तिकडून ते बाहेरून ड्रग्स आणायचे आणि इथं पुण्यामध्ये सप्लाय होत होता. बघा ते लोक इथं ड्रग्स आणून इथं सप्लाय करत होते पुण्यामध्ये. त्या लोकांना पकडून आजही पकडतात लोक. आज एवढं सगळं होऊन सुद्धा लोक ते प्रकार घडतातच. म्हणजे हे चालूच आहे काय ना काय कुठून ना कुठून. मग हे सगळं त्यांना अरेस्ट वगैरे झाल्यानंतरची गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी हे करा, काय म्हणतात त्याला,
काळजी घ्या. सर्व आपली पालकांना पण आपली विनंती, आपली मुलं कोणासोबत उठतात, कोणासोबत बसतात, म्हणजे काय करतात, काय नाही, हे सगळी याची तुम्ही दखल घ्या. काय हा वाईट कृत्याच्या भानगडीत पाहू नका. त्यांच्या मोबाईलमध्ये नंबर्स बघा, काय नंबर्स आहेत, प्रत्येक नंबर व्हेरीफाय करा. कोणाचा नंबर आहे, काय आहे, तो आपल्याला माहिती असावा आणि असलाच पाहिजे. हे तुमचं काम आहे. एखाद्याचा मुलबाळाचा जर जीव गेला तर ते मुलबाळ परत मिळत नाही. जसं की आता आमच्या इथे रात्री ॲक्सिडेंट झालाय, रात्रीच झालाय. 2 महिन्यापूर्वी फक्त एक मुलाचं हे झालंय. 2च महिने झाले लग्नाला. 2 महिने लग्न झालं. 2 महिन्याच्या लग्नानंतर आज त्या मुलाचा रात्री ॲक्सिडेंट झालाय. 2 जण जागेवर खल्लास झालेत आणि बाकीचे 4-5 जण सिरियस आहेत. 27 वय फक्त त्या मुलाचं. विचार करा. ह्याच्यामुळं हे तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की वाईट काम करू नका. गाड्या घोड्या चांगल्या चालवा. आणि कारागृहातले अनुभव माझे असे आहेत 15 दिवसाचे अनुभव, हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल इथून पुढं. निगरूचा विषय तुम्हाला मी आता थोडासा सांगितलं, थोडक्यात सांगितलं. तो काय मला एवढं जमलं नाही सांगायला, पण ते आमच्या शेजारीच असायचं तिथंच. सगळं सेम, सगळे काळे, त्याला इंग्लिशच बोलायचे ते, त्यामुळं आपल्याकडे काही कोणाला इंग्रजी येत नव्हतं. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगणं आहे की ह्याच्यामधून वाईट 1000पैकी एका जण जरी शिकला, माझं हे 2 शब्द त्याला काय वाटले चांगले बाबा आहेच फायद्याचे, तरी मला त्याचा आनंद आहे. आणि मला बरं वाटेल की बाबा चला एखादा कोणतरी सुधरेल, जेणेकरून आणि तो कमेंट्स करेल माझ्या व्हिडिओला की बाबा दादा मी सुद्धा असं वाईट काम सोडून दिलेलं आहे आणि तुम्ही हे करा. तुमचं मी ऐकले किंवा तुमच्या जे झाले ते आमच्याबद्दल आमच्यासोबत नाही घडावं, ही आमची अपेक्षा आहे. असं जरी कमेंट्स केली एखाद्याने तरी हरकत नाही. ठीक आहे. कोणी काही बोलू द्या, हे सगळं मी माझ्या स्वतःचं सांगतोय, माझ्याबद्दल घडलेलं सांगतोय. पुन्हा एकदा विनंती आहे, माझ्या स्वतःचं सांगतोय. मला कोणाच्या बनी बनावे किंवा ऐकावू किंवा कोणाची काही कहाणी आपण सांगत नाही. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे सगळं स्वतःचं आहे. गुगलवरती सर्च करा बालाजी घोडके, क्राईममध्ये माझं नाव तिथे येतं. ठीक आहे. त्यामुळं आता आपण ह्या 2 वर्षामध्ये, 2 वर्षापूर्वी हे कसं घडलेलं आहे, त्यावेळेला आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं. आपलं हे यूट्यूब चॅनल आता वर्षापासून आहे. तेव्हापासून मी जसं चालू केलं तसं ह्या सोशल मीडियावरती काम करतो. पण कुठेतरी आपण जरा आताशी कुठे चर्चेत यायला लागले, तर मग आपण हे सगळं खरं खरं सांगायचा प्रयत्न करतोय सगळं. आणि इथून पुढे मग आपण आपली जर्नी, आपलं जे भाग सगळं मग ब्लॉग बिग बातम्या असतील किंवा न्यूज असेल ते आपण इथून पुढे देत राहू. ठीक आहे. चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. काय चुकलं असेल तर माफी.